मी लक्षवेधी सुरू असताना माननीय सभागृहाचे नेते आणि उपमुख्यमंत्री आपली 2 दिवस चर्चा सभागृहात पार पडलेली आहे आणि त्या अनुषंगाने माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्या अभिभाषणाच्या चर्चेला उत्तर देतील. बोलायचं का नाही? हे झालं की लगेच उत्तर झालं कीच. चल. सभापती महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेमध्ये सहभागी झालेले सदस्य श्रीयुत प्रवीण दरेकरजी, भाई जगताप, इद्रिस नायकवडी, एकनाथराव खडसे, दादाराव केचे, अभिजित वंजारी, सुनील शिंदे, ज्ञानेश्वर म्हात्रे, अनिल परब, चित्राताई वाघ, शशिकांत शिंदे, शिवाजीराव गर्जे, राजेश राठोड, अमित गोरके, मिलिंद नार्वेकर, अरुण गणपती लाड, संजय खोडके, सुधाकर अडबाले, उमाताई खापरे, अमोल मिटकरी, सदाभाऊ खोत, किरण सरनाईक, संजय केनेकर, विक्रांत पाटील, मनीषा ताई कायंदे, निरंजन डावखरे. सभापती महोदय, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माननीय राज्यपाल महोदयांनी केलेल्या अभिभाषणावर अनेक सदस्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त केलेले आहेत आणि मी देखील अभिभाषणावर उत्तर देण्यासाठी उभा आहे. माननीय राज्यपाल, महामहिम राज्यपाल महोदयांनी सरकारच्या कामगिरीचा सविस्तर आढावा आपल्या अभिभाषणातून मांडला आणि जे महायुती सरकारने केलं, जे गेल्या 3.5 वर्षात असेल, गेल्या वर्षभरातलं कामकाज असेल आणि त्याच्यावर जो काही विकास महायुती सरकारने केला तो आपल्या समोर आहे, या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर आहे आणि म्हणून चौफेर विकासाचं चित्र त्यांनी मांडण्याचा प्रयत्न राज्यपाल महोदयांनी केलेला आहे. भविष्यातल्या महत्वाकांक्षी विकासाचा योजनांचा आढावा देखील त्यांनी त्यामध्ये घेतला, मांडला आणि महाराष्ट्राच्या जनतेने सभापती महोदय महायुतीवर विश्वास दाखवला. त्यामुळे प्रगत आणि समृद्ध महाराष्ट्र घडवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही नेहमी सांगतो की सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची 2 चाकं आहेत, पण विरोधी पक्ष काय ते मानत नाही आणि त्यांचा तो हे खरं म्हणजे आम्ही विरोधी पक्षाला कधी कमकुवत समजत नाही. विरोधी पक्ष कितीही असला तरी सुद्धा तुमच्याशिवाय शोभा नाही ना समोर, पण ते काही लोक गायब आहेत तिथे आणि म्हणून आम्ही नेहमी त्यांचा आदर करत असतो. परंतु राज्य सरकारने घेतलेले चांगले निर्णय शशिकांतजी, त्याचा देखील आदर तुम्ही करायला शिकलं पाहिजे, केला पाहिजे आणि म्हणून जे चांगलं आहे ते भाई जगतापचीच वाट बघत होतो या आणि म्हणून त्यामुळे प्रगत आणि समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी जे काय आम्ही 3.5 वर्षामध्ये काम केलंय त्यामध्ये अनेक योजना, विकास प्रकल्प आपल्या समोर आहेत, ते काय लपून राहू शकत नाही आणि त्यामुळे जनतेने जो अभूतपूर्व विश्वास दाखवला भाई विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, त्याला कधी मॅन्डेट आहे, जनतेचं मॅन्डेट, शेवटी जनतेचं मॅन्डेट आहे. काही लोक म्हणत होते की आम्ही आता जनतेच्या न्यायालयात जाऊ, जनतेच्या न्यायालयात देखील गेले
एकदा गेले, दोनदा गेले, तीनदा गेले, चारदा गेले, पण जनतेने मॅन्डेट दिलं, त्याच्यावर मी पुढे बोलतो. पण जो विश्वास सभापती महोदय महाराष्ट्रातल्या जनतेने महायुती सरकारवर दाखवलाय, तो विश्वास सार्थ करण्याचं काम, किंबहुना त्याला तडा जाऊ न देण्याचं काम महायुती सरकार म्हणून आम्ही करतोय. हा शब्द आमचा आहे आणि आम्ही दिलेला शब्द पाळतो. आणि म्हणून विकास अजितदादा आपल्यात नाहीत, परंतु त्याच्यावरही मी बोलणार आहे. विकास आणि कल्याणकारी योजना ज्या आहेत आणि लोककल्याणाची ही यात्रा कधीही थांबणार नाही. बजेट अधिवेशन म्हणजे राज्याच्या अर्थमंत्र्यांचं अधिवेशन, आणि परंतु अजितदादांच्या दुर्दैवी निधनामुळे या अधिवेशनावर दुःखाचं सावट आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनावर दुःखाची छाया आहे. ही वस्तुस्थिती आहे. आपण कोणी या धक्क्यातून अजून तरी सावरलेलो नाही. आपल्याला जी घटना घडली आहे ती अजूनही ती अनपेक्षित घटना आहे. अजूनही त्याच्यावर विश्वास बसत नाही. आणि तरी सुद्धा आपल्याला जे सत्य आहे, हे सत्य, कटू सत्य सगळ्यांना मान्य करावं लागतं. अजितदादांनी नेहमी विकासाचं राजकारण केलं. त्या दृष्टिकोनातून काम करणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. कारण त्यांचे मी शोकसभेत देखील किंबहुना त्या दिवशी सभागृहात देखील म्हणालो की अतिशय बारीक सारीक गोष्टींवर त्यांचं लक्ष असायचं. क्वालिटीमध्ये कधी तडजोड करायची नाही. कुठे एखादी इमारतीचं उद्घाटन असेल, कुठल्या कोर्टाचं उद्घाटन असेल, चीफ जस्टिस असतील, सुप्रीम कोर्टाचे सर्वोच्च न्यायाधीश असतील, हायकोर्टाचे असतील, परंतु त्यामध्ये कुठे काही अगदी बारकाईने ते पाहायचे आणि ते त्रुटी त्यांच्या नजरेतून सुटायची नाही आणि त्या अधिकाऱ्यांना सांगायचे याच्या दुरुस्त करून घ्या. आणि हे अधिवेशन तर बजेटचं अधिवेशन म्हटलं की अजितदादा, त्यांची लगबग, ते सगळे कार्यकर्ते, आमदार, खासदार, त्यांच्या प्रस्तावांना न्याय देणं, अधिकाऱ्यांच्या बैठका घेणं, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्या समोर होत्या. परंतु दुर्दैवाने ते आपल्यात नसले तरी सुद्धा त्यांनी जी कामाची पद्धत दाखवून दिलेली आहे, त्यांचे विचार आणि त्यांचं विकासाचं विजन आपल्या सोबत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच मी म्हणालो त्यांच्या दृष्टिकोनातून काम करणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्रजी